आपल्याला, म्हणून पर्यंत म्हणल्यावर ही घेतली असती, ही घ्यायची आवश्यकता नाहीये. ओके, ही सुद्धा घ्यायची आवश्यकता नाहीये. परंतु या ठिकाणी ही येणारच नाहीये कारण की 2 अंकी संख्याच विचारलेल्या आहे. आता तुम्ही म्हणताल सर कसं, तर बघा 1 ने 1 ला गुणलं तर 1 चा वर्ग मिळतो, 2 चा वर्ग, अशा पद्धतीने आपण त्यांची मांडणी करतो. घन नाही, वर्ग. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग. बेदोनी 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81, 10 10 100. ओके, म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणलं. आता 2 अंकी संख्या 16 पासून सुरुवात होणार. 1 2 3 4 5 6, एकूण 6 आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी गोल करता येतो. समजते सर्वांना? ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्या संख्या आता पाठांतर करून ठेवा. मी मुद्दाम तुम्हाला ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांना लिहून घेण्यासाठी या ठिकाणी बोर्डवर लिहून दिल्या सर्व संख्या. ओके, आणि या इथून घ्यायच्या नाहीयेत. इथून सुरुवात करायची आपल्याला प्रश्नाला. लिहिते वेळेस इथून लिहा तुम्ही, कारण की पाठांतर असणं गरजेचे आहे. 2 सर्व वर्ग संख्या. आता या ठिकाणी तिसरा नंतरचा प्रश्न आहे तुम्हाला, पुढील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? पुढील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाहीये? पुढील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? छान प्रश्न. त्रिकोणी संख्यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. ओके, पर्याय क्रमांक 1 आहे 10, 15, नंतरचा आहे 36 आणि 42. परंतु आपल्याला प्रश्न व्यवस्थित अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आपल्याला कोणती संख्या नाही असं विचारले. काय विचारले? कोणती संख्या नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतात, 1 नंबरला त्रिकोणी संख्या ज्या विद्यार्थ्याला पाठ आहेत, मी काय म्हणतोय, ज्या विद्यार्थ्याला त्रिकोणी संख्या पाठ आहेत तो विद्यार्थी फक्त पर्यायामधील त्रिकोणी संख्या बघतो आणि सरळ त्या संख्येला उत्तर समजून राईट करतो. कारण की त्रिकोणी संख्याचा प्रश्न आहे ना. मग बरोबर आहे, मला पाठांतर आहे ती आहे, परंतु बाकीचे पर्यायाकडे नजरअंदाज झाल्याने यामध्ये 3 त्रिकोणी संख्या दिसत आहेत हे समजत नाही आणि उत्तर आपलं त्या ठिकाणी चुकतं. कारण की प्रश्न यामध्ये नाही हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवा, या शब्दाला व्यवस्थित वाचत जा. आपल्याला संख्या नाही कोणती ते शोधायचं, आहे कोणती ते नाही. ओके, मग आता त्रिकोणी संख्या, चला आपण या ठिकाणी थोडक्यात त्रिकोणी संख्याबद्दल माहितीच करून घेऊया. त्रिकोणी संख्या तयार कशा होतात? 5वीला तुम्हाला त्रिकोणी संख्या जास्त प्रमाणात विचारलेला जात नाही, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा त्रिकोणी संख्या तयार होण्याची जी काही व्याख्या आहे, कशा पद्धतीने आपण त्या असतात हे सांगू शकतो. त्याची व्याख्या आहे 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. संख्यांचा गुणाकार करून 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट करा. निमपट ही नैसर्गिक संख्या असते. नैसर्गिक संख्या असते. समजतंय? आता या नैसर्गिक संख्यामध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत. ओके,
त्यामध्ये जी पहिली संख्या असते गुणाकार करण्याची ती त्या संख्येचा पाया असते, लक्षात ठेवा. जसं की या ठिकाणी दोन लगतच्या संख्या दिल्या आहेत, आपण 1 आणि 2 नैसर्गिक संख्या घेऊ. या दोन संख्यांचा गुणाकार केला तर किती येतो रे मित्रांनो? 2 येतो. ओके, त्याचे निमपट या संख्येचा, या शब्दाचा अर्थ होतो अर्धी किंवा भागाकारात 2. म्हणजे जर त्या संख्येला 2 ने जर भागलं तर 1 येईल. म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 ही त्रिकोणी संख्या आहे. ओके, त्यानंतर 2 आणि 3 घ्या बरं, भागिले 2. का भागिले 2? कारण की आपल्याला त्या दोन संख्यांचा भागाकाराची निमपट घ्यायची. याचा अर्थ असा होतो की सूत्र आहे त्या त्रिकोणी संख्येचं n म्हणजे संख्या कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. म्हणजेच नंबर अधिक 1 म्हणजे जर का या ठिकाणी 3 घेतले तर गुणिले 3 अधिक 1 म्हणजेच भागाकारात 2. म्हणजे त्या ठिकाणी 3 गुणिले कंसाच्या बाहेरची संख्या गुणाकारात असते. कंस जर सोडून घेतला तर 4 मिळते भागिले 2. बे 1 बे, बे 2 4, 3 2 6. म्हणजे 6 ही सुद्धा नैसर्गिक त्रिकोणी संख्या आहे. ओके, मग जर आपण असं जर का सोडत गेलो तर किती त्रिकोणी संख्या मिळणार आहेत आपल्याला? खूप मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला त्रिकोणी संख्या पाठांतर असणं गरजेच्या आहे. तुम्ही असं एक एक प्रश्न सॉल्व्ह करून सांगू शकत नाहीत. तर लिहा, त्रिकोणी संख्यामध्ये तुम्हाला 1 3 6 त्यानंतर 10, त्रिकोणी संख्यामध्ये 1 3 10 15 21 28, 15 21 28. त्यानंतर सांगता येतील की 36 45 55, 36 45 55, 1 ते 100 पर्यंत लिहून देतोय, पाठांतर करून ठेवा. 66 78 66 78 91. ह्या झाल्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. आता आपल्याला 1 ते 100 पर्यंत मॅक्झिमम विचारलेलं असतं, म्हणून तुम्ही ह्या संख्या पाठांतर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जास्तीत जास्त 13 संख्या आहेत. पाठांतर करायला एवढे काय अवघड नाहीये. आता या ठिकाणी 10 आहेत. ओके, त्यानंतर 15 पण आहेत, त्यानंतर 36 पण आहेत, 42 नाहीये, डायरेक्ट 45 आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर करेक्ट आहे हे सांगता येतं. ओके, कारण की आपल्याला जी पाहिजे ती शोधायची नाही, जी नाहीये ती शोधायची आहे. त्यासाठी ही व्याख्या लक्षात ठेवा, संख्यात लिहून घ्या आणि पाठांतर करून ठेवा. ओके, पाठांतर केल्यावर तुम्हाला ही व्याख्या किंवा पुन्हा बाकी जास्त विचार करायची आवश्यकता पडत नाही. चला आता बघा, पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे 9 6 या आकृतीबंधात पुढील 3 अंक कोणते? 9 16, एक मिनिट, त्यामधल्या 4 9 16 या आकृतीबंधात पुढील पैकी कोण 3 अंक कोणते येतील? 3 अंक कोणते येतील? पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 20 24 28, 20 24 28. दुसरा आहे 23 30 37. तिसरा आहे 25 34 49. 25 25 36 49. आणि चौथा आहे 25 35 45. चला, चारही पर्याय तुमच्या समोर आता
ठेवलेले आहेत आणि त्या 4 पर्यायामधून एक पर्याय असा निवडायचा आहे की या 3 संख्यांच्या समोर जर त्या संख्या ठेवला तर एक आकृतिबंध तयार होणार आहे आणि तो कोणता आहे तो शोधायचा आहे. आता या ठिकाणी काही जास्त विचार करायची आवश्यकता पडणार नाही मला वाटते, कारण की संख्या आहे, संख्यांचा क्रम बघा, संख्यांचा प्रकार ओळखा, संख्यांची वाढती संख्या किती आहे, कमी होणारी संख्या किती आहे ते बघा. बसत असेल तर 4 आणि 5 9, 9 आणि 5 होणार नाही 16, 14 होतात, कमी होतात किंवा त्याच्या दुप्पटही होत नाहीये. ओके, 5 10 15 अशाही पद्धतीने वाढत नाही. मग 4 9 16 ह्या वर्ग संख्या आहेत एवढं तुम्हाला निश्चित सांगता येतं. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. मग 5 चा वर्ग 25 आहे का? पर्यायामध्ये 1 2 ठिकाणी आहे. 6 चा वर्ग 36 आहे का? आहे. 7 चा वर्ग 49 आहे का? आहे. मग जास्त विचार करायची गरज पडत नाही. स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी देता येईल की 4 9 16 या वर्ग संख्या आहेत, म्हणून 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 तसेच 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि 7 चा वर्ग 49 म्हणून पर्याय क्रमांक 3 करेक्ट. समजते ना? अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक आकृतिबंधामधील संख्यावर जास्त विचारलं जातं, लक्षात ठेवा. आणि आकृतीवर विचारलं तर आपण सर्वप्रथम जो प्रश्न पाहिला त्यामध्ये आकृतीवर विचारणाऱ्या सर्वात गोष्टी त्यामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील पैकी रिकाम्या चौकटीत रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती? येणारी योग्य आकृती कोणती? बघा आपल्याला शोधायचं आता. योग्य आकृती शोधायची. त्यामध्ये 4 चौकटी दिलेल्या आहेत. 1 2 3 आणि 4. त्यामध्ये सुरुवातीला आहे बेरीज, बरोबर आणि गुणाकार हे 3 चिन्ह दिलेले. त्यानंतर बरोबर, गुणाकार आणि बेरीज आणि त्यानंतर दिलेलं आहे गुणाकार, बेरीज आणि बरोबर. क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला पहिली चौकट, दुसरी चौकट, तिसरी आणि चौथ्या चौकटीत त्यांच्या क्रमानुसार कशाच पद्धतीने समोर जायचं ते आता तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी पहा 1 2 3 आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अधिक बरोबर गुणिले, दुसरा आहे गुणिले अधिक बरोबर, तिसरा आहे गुणाकार बरोबर आणि अधिक, चौथा आहे बरोबर गुणाकार अधिक. वेगवेगळे आहेत सर्व पर्याय. मग आता तुम्हाला त्यांची सिक्वेन्स, त्यांचा क्रम बघायचा आहे. सुरुवातीला अधिक आहे, ओके, त्यानंतर बरोबर आहे, त्यानंतर गुणाकार आहे. ओके, मग हे जे अधिक जे आहे ते दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या चौकटीत शेवटून गेले, त्यानंतर पुन्हा परत आले पाठीमागे, मग त्यानंतर पुन्हा पाठीमागे येतील, त्यापेक्षाही पाठीमागे. ओके, आता हे जे बरोबरचं जे चिन्ह आहे पहिल्या चौकटीत ते कुठे आलेले? त्याच्या पाठीमागे. मग त्याच्या पाठीमागे म्हणजे समोर, मग इथे त्याच्या समोर जाईल. ओके, आता बघा गुणाकाराचं चिन्ह पहा कुठे आहे. पहिल्या याच्यातून 3 नंबरवरून 2 नंबरवर आलं, त्यानंतर 1 नंबरवर आलं,
पुन्हा 3 नंबरवर जाईल. म्हणजे तुम्हाला 1 2 3 2 3 1 3 2 सॉरी 1 3 2 अशा पद्धतीने काय होत आहेत त्या संख्या कमी जास्त किंवा मागे पुढे करून ते जे चिन्ह आहेत ते क्रमानुसार काय बदलत त्यांचे जागा बदलत जात आहेत. ओके, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की 1 या ठिकाणी 1 नंबरला आहे, या ठिकाणी 3 नंबरला आहे, या ठिकाणी 2 नंबरला आहे, तर मग या ठिकाणी पुन्हा 1 नंबरला जाईल. ओके, आता या ठिकाणी 2 नंबरला आहे, या ठिकाणी 3 नंबरला जाईल पुढच्या. ओके, इकडे त्यानंतर सॉरी 1 नंबरला येईल, यानंतर 1 ला आल्यावर पुन्हा समोर 3 नंबरला गेले. ओके, मग 3 नंबरला गेल्यावर इथे किती नंबरला जाईल पुन्हा 2 नंबरला. ओके, बघा ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स सारखी येते. त्यानंतर गुणाकार 1 नंबरला आहे. ओके, इथे 2 नंबरला गेला, इथे 3 नंबरला गेला, मग पुन्हा 1 नंबरला येईल, पुन्हा हे 1 नंबर. अशा पद्धतीने जो त्यांचा क्रम आहे तो क्रम बदलत जातोय त्यांच्या जाग्यांचा. ओके, ते कोणत्या जागेवर आहे समोर घेतल्यावर, तिसऱ्यामध्ये घेतल्यावर आणि चौथ्यामध्ये घेतल्यावर कुठे राहतील. ओके, त्यांच्या जागा एक पटीने काय होत आहेत वाढत जात आहेत पुढे पुढे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक संख्यांचं पण प्रत्येक चिन्हांचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण व्यवस्थित करावं लागणार आहे. निरीक्षण व्यवस्थित जमलं की उत्तर तुमचं चुकत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, पुढील प्रश्न पहा. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? बघा बऱ्या ठिकाणी पहिली आहे 4 चौकटी दिलेल्या आहेत. पहिल्या चौकटीमध्ये 1 डॉट दिलेला आहे, 1 टिंब दिलेला आहे. दुसऱ्या याच्यात वरी 1 खाली 1 या साईडला आहे. तिसऱ्या याच्यात वरी 2 खाली 1 या साईडला 2. आता चौथ्या याच्यात काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. ओके, मग पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, 2 3 आणि 4. ओके, आता या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय करेक्ट शोधायचा आहे. पहिल्या पर्यायामध्ये 3 सरळ दिलेले आहेत, 2 असे दिलेले. ओके, दुसऱ्या पर्यायामध्ये 1 2 3 4 दिले, 1 2 3 दिले. त्यानंतर अशा पद्धतीने 1 2 3 4 1 2 3 अशा पद्धतीने. आता बघा छान प्रकारे तुम्हाला त्या टिंबाने रंगवलेले दिसतील. ओके, प्रत्येक चौकोन. परंतु आपल्याला रंगवलेला तर पाहिजे, तर ठीक आहे टिंबही असणं गरजेचं आहे, परंतु त्या टिंबाची जी संख्या आहे, ओके, त्या बिंदूची जी संख्या आहे ती संख्या व्यवस्थित तुम्हाला समजली पाहिजे. पहिल्या याच्यात 1 आहे, दुसऱ्या याच्यात 3 आहे. ओके, तिसऱ्या याच्यात 5 आहे. ओके, मग ती संख्या कशा पद्धतीने वाढत जाते, ओके, किंवा त्यांचा आकार किती टिंबाने वाढत जातोय याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला याचं निरीक्षण करता आलं पाहिजे. इथे 1 आहे, हा 1 जशाला तसा. ओके, आता वाढलेत किती, हे बाजूचे 2. हा मूळ 1 जशाला तसा, हे बाजूचे 2 जशाला तसे, इथे 1 वाढला आणि इथे 1 वाढला. मग हा मूळ जशाला तसा राहणार आणि त्याच कोपऱ्यात राहणार. पलीकडे कोपऱ्यात जाईल का? नाही, कारण की हा जर इकडे गेला असता तर हा इथे असतात, मग हा चौथा इकडे साईडला गेला असता आपण. परंतु तो एकाच ठिकाणी, तो आपली जागा बदलत नाही. इथे 2 जशाला तसे,
ओके, ही झाली याची आकृती. हे 2 जर काढले तर ही अशी आकृती होती. हे जर 2 काढले तर ही अशी आकृती होती. मग इथे 1 वाढत गेलाय, इथे पुन्हा 2 वाढत गेले तर इथे 3 वाढणार. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा 1 2 3 1 2 3 हा मूळ जशाचा तसा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर असायला पाहिजे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 2 3 1 2 3 आणि मूळ जसा तसा आहे, परंतु त्याची ती काय केली, त्यांच्या टिंबाची जागा बदललेली. आपल्याला जागा बदललेली दाखवायची नाही. आकृतिबंधामध्ये बसणं गरजेचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आकृतिबंधामध्ये बसतो. अशा पद्धतीने तुमच्या टेक्स्टबुक मधलेही बरेचसे सर्व प्रश्न जवळपास संपलेले आहेत. तुम्ही बुद्धिमत्तेचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपयोग करून त्याही बुद्धिमत्ता विषयामधलेही क्वेश्चन्स जवळपास सेम अशाच पद्धतीचे असतात, तेही उपयोगी नक्कीच पडणार आहे तुम्हाला. ओके, सांगितलेले जे नियम आहेत, महत्वाच्या ज्या काही अटी आहेत त्या व्यवस्थित पाठांतर करा. कशा पद्धतीने विचार करण्याची प्रक्रिया आपली वाढली पाहिजे, विचार कशा पद्धतीने करायला सुरुवात केला पाहिजे, संख्यांचे प्रकार कसे माहिती असायला पाहिजे. ओके, किंवा त्यांच्या क्रियानुसार आपल्याला कसं त्या संख्यांच्या मूळ एका प्रश्नचिन्हाकडे जाता येईल, या गोष्टीचा विचार तुम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे, त्याचा सराव करत जा. ओके.